ची घडामोड गोकुळच्या निवडणुकीसाठी ठराव दाखल करण्यावरून महायुतीत स्पर्धा पाहायला मिळते। गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ठराव दाखल करण्यात आला। शिवसेनेकडे 1,500हून अधिक ठराव आहेत, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। तर शिरोळमधील सर्वच ठरावधारक महायुतीसोबत राहतील, अशी प्रतिक्रिया आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे। शिवसेनेच्या बरोबरीने राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पक्ष असेल, जनसुराज्य असेल, यांच्याकडेच संघटन मजबूत आहे। ते इतक्या चांगल्या पद्धतीने मजबूत आहे की ज्यामुळे निश्चितपणाने ही निवडणूक अतिशय चांगल्या पद्धतीने आम्ही जिंकू शकतो। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये बाकीचे सगळे प्रमुख सुद्धा काही सहकारी आपल्याकडे येत आहेत। जे येणार आहेत ते सुद्धा त्यांचं स्वागत त्या पक्षाचे प्रमुख पदाधिकारी करतील, त्यांना सामावून घेतील। पण या निवडणुकीमध्ये एका बाजूला पक्ष संघटन म्हणून आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि दुसऱ्या बाजूला महायुती म्हणून सुद्धा जिल्ह्यातल्या आपण जर ट्रेंड बघितला असेल, लोकसभा, विधानसभा आणि त्यानंतरच्या नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा, महानगरपालिका, त्याच पद्धतीने गोकुळच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण यश मिळवतो। निवडणुका लागाव्यात अशा दूध उत्पादक ठरावधारकांची अपेक्षा आहे, अशा पद्धतीची भूमिका मांडली। खरं म्हणजे जो प्रामाणिक दूध उत्पादक आहे त्याची इच्छा ह्या गोकुळची निवडणूक होता कामा नये, कारण ह्या गोकुळच्या निवडणुकीचा परिणाम ह्या गोकुळच्या एकंदरीत कारभारावर होणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये गोकुळची निवडणूक ही बिनविरोध झाली पाहिजे आणि ज्यावेळेला 3-3.5 हजार एका बाजूला जर ठरावधारक असतील तर निश्चितपणे गोकुळची निवडणूक ही बिनविरोधच्या मार्गाने